मागील वर्षाची म्हणजेच 2 फेब्रुवारी 2025 ची इयत्ता 8वी मिशन आरंभ अंतर्गत सराव चाचणी जी घेतली होती त्यातला पेपर 2 म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचा आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे काही प्रश्न अभ्यासणार आहोत. काल आपण त्याच प्रश्नपत्रिकेचे इंग्रजीचे 25 प्रश्न पाहिले होते. आता त्याचा पुढचा भाग म्हणजे बुद्धिमत्ता. तर इथे विभाग दुसरा बुद्धिमत्ता चाचणी याचे प्रश्न सुरू होतात. तर आपला पहिला प्रश्न क्रमांक 26, कर्तृत्व, राष्ट्रप्रेम, जलाजर्जर, शस्त्रास्त्र, सप्तशृंगी या शब्दातील जोडाक्षरे व जोडाक्षर नसलेली अक्षरे यांच्या संख्येतील फरक किती आहेत? म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला 1 2 3 4 5 असे शब्द दिलेले आहेत. त्या शब्दातील जोड अक्षरे ती ओळखायची आहे आणि त्यानंतर जोड अक्षर नसलेले आणि त्या अक्षरांचा आपल्याला फरक काढायचा आहे. तर आता पहिला शब्द आहे कर्तृत्व. तर कर्तृत्व मध्ये तर आपण इथे पाहू शकता हे ध्रुवत्व हे आपले जोडाक्षर आहेत. राष्ट्रप्रेम यामध्ये हे आणि प्र हे आपले जोडाक्षरे आहेत. शस्त्रास्त्र हे एक आणि हे दुसरं. याच्यामध्ये त व श्रु म्हणजे एकूण किती जोडाक्षरे झाली? 1 2 3 4 5 6 7 8 एकूण जोडाक्षरे झाली 8. आता जोडाक्षरे नसलेली 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 हे 10 आणि हे 11 म्हणजे जोडाक्षरे नसलेली आहे 11. तर आता त्या अंकातील फरक म्हणजे 11 वजा 8 तर बरोबर 3. पर्याय क्रमांक 3 हे आपलं त्यातलं योग्य असं उत्तर आहे. आता मुलांनो विद्यार्थी काय करतात तर इथे हा जो शब्द आहे जलाजर्जर यालाही जोडाक्षरे समजतात, पण जलाजर्जर हा जो रफार आहे तर तो तिथे जोडाक्षर नाही. तो जोडाक्षरामध्ये गणला जात नाही. त्यामुळे काय होऊ शकतं तुमचं उत्तर चुकू शकतं. तर ही गोष्ट ही एक बारीक गोष्ट इथे लक्षपूर्वक पाहायची आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा लागतो या वाक्यात आकारांत शब्द किती आहेत? म्हणजे आता या वाक्यामध्ये आकारांत शब्द म्हणजे ज्यामध्ये आपल्याकडे अ चा काना आहे असा. आता विद्यार्थी काय करतात सराव झालेला असतो तरी पण ऐन वेळेस परीक्षेच्या वेळेस मुलांकडे बारीकशी चूक होते. ते म्हणजे जिथं जिथं अ चा काना आहे लगेच विद्यार्थी याला पुन्हा करून घेतात. आता जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये किती काने लागेल त्या वाक्यात? 1 2 3 4 5 6 7 पण पर्यायामध्ये नाही घेत 7. तरी पण अंदाज येतो 7च्या अलीकडचं म्हणून अलीकडे 6 असं करतात. पण हे जे आहे ते उत्तर तसं चुकीचं आहे. कारण का आकारांत शब्दामध्ये आपल्याला फक्त असा शब्द घ्यायचा आहे की ज्यामध्ये शब्दाचा शेवट काना आलेला असतो. जसं की ऊर्जेचा शब्दाचा शेवट आहे चा म्हणून हा आकारांत शब्द आहे. तसंच पुरवठा शेवटच्या शब्दाला काना आहे, शेवटच्या अक्षराला काना आहे म्हणून तो शब्द आकारांत. तसंच इथे
व्हावा, वाला शेवटी काना आहे, त्या शब्दामध्ये वा या अक्षराला शेवट काना आहे, म्हणून तो आकारात गणला जातो. हे गणले जात नाही, हे चुकीचे आहे. त्यामुळे 1, 2 आणि 3 हेच आकारांत शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा सांगते, आकारांत शब्दासाठी आपल्याला फक्त शब्दाच्या शेवटचा काना लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच टी. 28 ते 31 साठी सूचना. पुढील पैकी प्रत्येक प्रश्नात गटात न बसणारे पद पर्यायातून निवडा. म्हणजे आता 28 ते 31 जे 4 प्रश्न इथे दिलेले आहेत, तर त्या गटात न बसणारा वेगळा पद कोणता आहे ते आपल्याला त्यामध्ये ओळखायचं आहे. हे जे 4 प्रश्न आहेत ते अगदी आपल्या सामान्य ज्ञानावर आधारित असे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न पहा, गहू, तूर, मका आणि तांदूळ. आता हे प्रश्न पाहिले तर हे सगळं आपल्याला धान्य दिसतं की हे जे 4 आहे ते धान्य आहे. पण जर त्याला विचार केला आपण की त्याच्यामध्ये वेगळं काय घटक आहे किंवा वेगळं पद कोणतं आहे, तर गहू, मका, तूर, मका आणि तांदूळ. तर गहू, मका आणि तांदूळ हे आपले तृणधान्य आहे आणि जे तूर आहे ते आपले कडधान्य आहे. याला कडधान्य. आणि हे जे 3 प्रकार आहेत हे तृणधान्य आहे. हा एक तर्क इथे लागतो. आणि दुसरं म्हणजे गहू, मका, तांदूळ हे तिन्ही पद, गहू, मका आणि तांदूळ हे एक दल आहे आणि तूर जे आहे ते द्विदल आहे. द्विदल म्हणजे असं बी त्याचे 2 समान भाग होतात. विचार केला तर ह्या गहू, मका, तांदूळ याचे 2 समान भाग नाही होऊ शकत, पण तूर जी आहे त्याचे 2 समान भाग होतात. म्हणून तूर एक कडधान्य आहे आणि इतर सगळे धान्य आहेत, तृणधान्य आहेत. तूर हे द्विदल आहे आणि इतर सगळे एकदल आहे. म्हणून तूर हा त्याचा योग्य पर्याय आहे आणि तूर हे वेगळं पद आहे. तसंच आता प्रश्न क्रमांक 29. यामध्ये पहिला आहे AOE, दुसरा आहे EUI, तिसरा आहे BHL, चौथं UOI. आता यामध्ये जशी की ही इंग्रजी अक्षरमाला आहे, तर आपण आधी काय करायचं असतं, सर्वप्रथम इंग्रजी अक्षरमाला आपण लिहून घ्यायची असते. आपल्याला पेपरमध्ये जिथे कच्चे काम करण्यासाठी जागा ठेवलेली असते किंवा आपण जे कच्चे काम करण्यासाठी कोरे पानं वापरतो, तर त्यामध्ये आपण आधी अगोदर यांचे कट करून घेऊ शकतो. जसं की ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXY. ओके. तर आता त्याला आपण अंक देऊ शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. आता जर आपण या अंकांचा इथे विचार केला, ए साठी कोणती संख्या येते, तर ए साठी 1. ओ साठी काय आहे, ओ साठी आहे 15. ई साठी काय आहे, तर ई साठी आहे 5. त्याचप्रमाणे ई साठी आहे 5, यू साठी आहे 21, आय साठी आहे 9,
V साठी 2, H साठी 8, L साठी 12, U साठी 21, O साठी 15, I साठी पुन्हा आपण 9. आता जर आपण ह्या संख्यांचा विचार केला तर त्या सर्व संख्या ज्या आहेत 1, 15, 5 ही 5, 21, 9, 21, 15, 9 ह्या 3 संख्या ज्या आहेत आपल्याला इथे दिसत आहेत स्क्रीनवर त्या सर्व विषम संख्या आहेत. त्या सर्व विषम संख्या आहेत, विषम आहेत. आणि पर्याय क्रमांक 3 मधले जी संख्या आहे जसं की 2, 8, 12 त्या सम आहेत. त्या सर्व विषम असल्यामुळे सम हे त्याच्यामधलं वेगळं पद ठरतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. याचप्रमाणे याच्यामध्ये अजून एक एकदम सोपा असा तर्क लावता येतो. मगाशी सांगितलं की जसं हे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत तर याच्यामध्ये आपण एक तर्क असा लावू शकतो जसं की आता इंग्रजीमध्ये जसं आपल्या मराठी अक्षरांमध्ये स्वर आणि व्यंजन असतात त्याचप्रमाणे इंग्रजी वर्णमालेत सुद्धा स्वर आणि व्यंजन असतात. ते स्वर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये स्वर म्हणजे वोवेल्स. स्वर म्हणजे वोवेल्स. आणि व्यंजन म्हणजे कॉन्सोनेंट. आता इंग्रजीमध्ये वोवेल्स कोणते आहेत तर वोवेल्स असतात ए, ई, आय, ओ आणि यू हे झाले वोवेल्स. आता वोवेल्सचा विचार करता पर्याय क्रमांक 1 हा आला ए, ई, आय, ओ मधला. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 2, 4 आणि 1 मध्ये सर्व काय आहेत आपले वोवेल्स म्हणजे स्वर आला. आणि राहिला पर्याय क्रमांक 3 तो मात्र कॉन्सोनेंट आहे. कॉन्सोनेंट म्हणजे व्यंजन आहे. त्यामुळे हे पद वेगळं ठरतं. तर त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य असं उत्तर आहे. आता पहा हा प्रश्न क्रमांक 30. 126, 28, 663 आणि 730. आता ह्या संख्या जर पाहिल्या तर या सर्व समसंख्याच आहेत. याच्यामध्ये पहिला आपण 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांचा त्याला तर्क लावण्याचा प्रयत्न करत असतो. पहिल्या पाहिल्या तर या सर्व समसंख्या आहेत तर त्याच्यामध्ये वेगळं काहीच वाटत नाही. पण नंतर जर विषम संख्यांचा तर इथं प्रश्नच उपस्थित नाही. नंतर पाहिलं की जर हे 126, 28, 63 हे कोणत्या पाड्यात येतात तर हे तिन्ही पण संख्या 126, 28 आणि 63 या तिन्ही संख्यांना 7 ने निशेष भाग जातात. 7 ने निशेष भाग जातात. ह्याला जर भागिले 7 केले तर 7 ने ह्याचा निशेष भाग जातो. बाकी काहीच राहत नाही. 730 ला 7 ने निशेष भाग जात नाही. भाग जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं वेगळं पद आहे. हा वेगळा घटक आहे. इथे अजून एक आपण तर्क लावू शकतो. याला अजून एक लॉजिक लागू शकतं. ते म्हणजे जर आपण पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा विचार केला, कोणतीही पहिली किंवा दुसरी संख्येचा विचार केला, जसं की 6 आणि 12, 3 आणि 6, 8 आणि 2, तर 6 आणि 12 ला पूर्णपणे भाग जातो. 2 ने 8 ला पूर्णपणे भाग जातो. 3 ने 6 ला पूर्णपणे भाग जातो. पण इथं 30 ने 7 ला भाग जात नाही किंवा 7 ने 30 ला भाग जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याच्यातलं वेगळं पद आहे.
प्रश्न क्रमांक 31वा. भास्कर, इनसॅट, चॅलेंजर, आर्यभट्ट. आता हे अगदी आपल्या सामान्य ज्ञानावर म्हणजे भौगोलिक असा प्रश्न आहे. भास्कर, इनसॅट, आर्यभट्ट. इनसॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाइट. सॅटेलाइटला मराठीमध्ये काय शब्द आहे? सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. तर आता इथे पाहिलं आपण तर भास्कर, इनसॅट आणि आर्यभट्ट हे सर्व काय आहे? हे तिन्ही पण काय आहेत? उपग्रह आहेत, सॅटेलाइट आहेत. उपग्रहांची ही नावे आहेत. आणि यामध्ये चॅलेंजर जे आहे ते यानाचं नाव आहे. यानाचं नाव आहे. यान जसं की चंद्रयान, मंगलयान ही जशी यानांची नावे आहेत तसंच चॅलेंजर हे पण यानाचं नाव आहे. आणि हे तीन भास्कर, इनसॅट, आर्यभट्ट हे आपले तीन उपग्रहांची नावे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चॅलेंजर हे त्यातलं वेगळं पण ठरतं. 32वा प्रश्न. अक्षरमालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून वेळ या अर्थाचा इंग्रजी शब्द बनतो? वेळला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर वेळ, जसं की मगाशी आता ही इंग्रजी अक्षर मला विचारलेली आहे त्यामुळे इथं आता आपण इंग्रजी अक्षर मला घेऊन ठेवूया फक्त. जसं की ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY. वेळ या अर्थाचा इंग्रजी शब्द बनतो. कोणती अक्षरमाला? वेळ या इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर त्याला आहे टाइम, TIME. बरोबर. मग आता टाइम, मग टीचा अक्षर, टी ची संख्या कोणती, आय ची संख्या कोणती ते आपल्याला काढायचं. 5, 10, 15, 20. ती आहे 20. आता आय 5, 6, 7, 8, 9. 9. टी साठी 20, आय साठी 9, यम साठी 13. यम साठी 13 आणि ई साठी 5. तर वेळ या इंग्रजी शब्दाचा काय संख्या तयार होते? 20, 9, 13, 15. तर आता पर्याय जर बघितले तर 20, 13, 5, 9 हे पण आहे, पण आपल्याला तो सिक्वेन्स घ्यायचा आहे, क्रमाने घ्यायचा आहे. त्यामुळे 20, 9, 13, 5 हे त्याचं योग्य असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 ते 35 साठी सूचना. खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथे हे मनोरे दिलेले आहेत तर त्यावर मनोऱ्यांवर आधारित अगदी 3 प्रश्न आहेत. मनोरे हे अगदी सोपा प्रश्न आहे की तो सहज आपण सोडवू शकतो. आता प्रश्नामध्ये तिथं 5, 6, 14, 15. 5, 6, 14, 15. त्याच बरोबर 9, 8, 12, 11. 9, 8, 12, 11. जसं 5, 6, 14, 15 मध्ये जो आकार तयार झालाय, जसं की समजा चौकोनी आकार तिथे तयार झालाय, त्याचप्रमाणे 9, 8, 12, 14 तोही इतिहासात चौकोनी आकार तयार झालेला आहे. तसं पुढची जी जोडी आहे ती अशी आहे 16, 15, 19, 18. 16, 15, 19, 18. म्हणजे याच रांगेमध्ये त्याच ओळीमध्ये आपल्याला दुसरी संख्या पाहायची आहे. 10, 11, 23, 24. जसं की 16, 15, 19, 18 हे इथे तयार झालेलं आहे, त्याचप्रमाणे त्या बाजूलाही 10, 11, 23, 24. 10, 11, 23, 24 तो पर्याय किंवा ती संख्या अगदी आपल्या
पर्याय क्रमांक 1 मध्ये तयार झालेली आहे. आता पुढचा प्रश्न पहा. 17, 36, 35 म्हणजे इथे 17, 36, 35 तर हे काटकोनासारखं इथं आकार तयार झालेला आहे. त्यासोबतच इकडे 25, 26, 27 हा देखील काटकोनासारखं तयार झालेला आहे. आता इथे 5, 16, 15 5, 16, 15 मग त्याचप्रमाणे त्याच लांबीत आपल्याला इकडे 9, 10, 11 हा काटकोन तयार होणार आहे. 5च्या ओळीतच 9 आणि 16, 15च्या ओळीतच 10, 11 त्यामुळे पर्याय क्रमांक 9, 10, 11 अगदी पर्याय क्रमांक दुसरा हे त्याचं योग्य असं उत्तर आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. 16, 19, 14, 5 ठीक आहे. 16, 19, 14, 5 16, 19, 14, 5 इथे एक पतंगाकृती तयार झालेली आहे. 10, 23, 12, 9 10, 23, 12, 9 त्याचप्रमाणे 25, 28, 23, 10 25, 28, 23, 10 मग आता 25च्याच ओळीत आपण इथे जाणार. मग त्याप्रमाणे उत्तर 17, 34, 19, 16 17, 34, 19 आणि ते 16 ही एक अशी पतंगाकृती अशी तयार होती. सतरा, 34, 19, 16 जसं की हे सांगितलं इथे 17, 34, 19, 16 त्यामुळे पर्याय क्रमांक आता दुसरा पर्याय जर आपण पाहिला 17, 34, 16, 19 हेही आहे 17, 34, 16, 19 पण ते एका क्रमाने नाही जाते ते एका अनुक्रमात नाही जाते जसं की पर्याय क्रमांक 14 17, 34, 19, 16 एका क्रमाने केले पाहिजे. ती जी आकृती आपली तिथे तयार होती ती एका क्रमामध्ये तयार झाली पाहिजे. त्यामुळे ह्या दोन पर्यायांमध्ये आपल्याला थोडीशी ते गोंधळ होऊ शकतो एक थोडस कन्फ्युजन होऊ शकतो पण त्यासाठी पर्यायाचं पण आपल्याला बारीक निरीक्षण करायचं आहे जेणेकरून आपल्याला योग्य असं उत्तर त्यामध्ये शोधता येईल. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. 36 ते 39 साठी सूचना पहिल्या दोन पदांचा सहसंबंध विचारात घेऊन उरलेल्या दोन पदांसाठी प्रश्नचिन्हांच्या जागेचा पर्याय निवडा. 512 512 बरोबर सहसंबंध म्हणजे जसा संबंध पहिल्या दोन संख्यांना आलेला आहे तसाच सारखा संबंध पुढच्या दोन संख्येला किंवा पुढच्या गटातही बसला पाहिजे. आपण संबंध वेगळे जोडून तिथे उपयोग नाही. सेम तसाच अगदी तसाच संबंध तिथे असला पाहिजे म्हणूनच प्रश्न तसा आहे सहसंबंध एक सारखा आणि त्यामध्ये आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता जर आपण पाहिलं 512 42 आणि पुढे काय आहे 216 आणि त्याच्यामध्ये
पुढची कोणती संख्या आहे की त्याच्यामध्ये सेम असा संबंध असणार आहे. आता इथे जर पाहिलं 512, तर 512 जो आहे तर तो 512 कोणत्या तरी संख्येचा एक तर वर्ग असणार आहे किंवा कोणत्या तरी संख्येचा घन असणार आहे. त्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 25 पर्यंत 1 ते 30 पर्यंतचे सर्व वर्ग आणि सर्व घन पाठ असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण संख्या पाहिली की आपल्याला ते लगेच लक्षात आलं पाहिजे की तो वर्ग आहे की तो घन आहे, आणि घन आहे किंवा वर्ग आहे तर नेमकं कोणत्या संख्येचा. आता जसं की 512 आणि इथे 42 आहे, तर 512 हा आपला 8चा घन आहे. 512 हा आपला 8चा घन आहे. 512 बरोबर 8चा घन. ओके. आणि त्याच्या पुढची संख्या काय आहे 42 आहे. म्हणजे 4 गुणिले 2 केले तर आपल्याला 8 मिळणार आहे. म्हणजे ही जी दुसरी संख्या आहे त्यांचा गुणाकार आणि त्या गुणाकाराचा घन ही पुढची संख्या आहे. तसाच संबंध आता इथे आपल्याला जोडायचा आहे 216. तर 216 जो आहे तर तो कशाचा घन आहे. 216 जो आहे तो आपला 6चा घन आहे. म्हणजे जी संख्या आता इथे पुढे असणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी त्या दोन संख्यांचा गुणाकार तो 6 आला पाहिजे. तर आता आपल्याकडे इथे 4 पर्याय आहेत आणि आपल्याला 2 योग्य अचूक पर्याय निवडायचे आहेत. पहिला पर्याय पाहिला 8 गुणिले 4 तर काय होणार आहे 35. 8 गुणिले 8 सॉरी 8 गुणिले 1 8 होणार आहे. आता इथे पहा 3 गुणिले 2 6 होतोय आणि 6 गुणिले 1 तो पण 6च होतो. म्हणजे 216 ही 6चा घन आहे. जसं की 512 8चा घन आहे, 216 हा 6चा घन आहे. आणि 6 ही कशाचा गुणाकार येतोय आपल्याला 3 गुणिले 2 आणि 6 गुणिले 1. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे त्याचे अचूक असे उत्तर आहे. आता इथे पहा 37वा BOLT बोल्ट, DRNW JMKA आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह. तर आता ह्या प्रकारचे प्रश्न जसं की इंग्रजी अक्षरमाला प्रश्न आहे तर तो आपल्याला तिथे सोडवायचा आहे. तर यामध्ये आता इंग्रजी मला मगाशीच आपण लिहिली होती जसं की स्क्रीनवर, तर पुन्हा एकदा इंग्रजी मला सांगू शकतो. जसं की ते आता बी इथे लिहिले टी X1. आता बी त्यांचे आपण आकडे संख्या टाकून घेऊया. अकरा, 12, 13, 14, 15, 17, 19, 20. आता इथे पहा यामध्ये बी बी साठी किती आहे 2 आहे. ओ साठी किती आहे 15. एल साठी काय आहे तर एल साठी 12. टी साठी काय आहे टी साठी 20 आहे. डी साठी 4. आर साठी 18. एन साठी तसंच 14 आणि डब्ल्यू साठी 23. आता इथे जर आपण पाहिलं
हे पहिलं अक्षर BOLT आणि त्याच्या सोबतच्या सहसंबंधासाठी जी अक्षरं दिलेली आहेत ती आहे BRNW. P आहे 2, तर D आहे 4, O आहे 15, तर R आहे 18, L आहे 12, तर N आहे 14, T आहे 20, तर W आहे 23. आता जर आपण पाहिलं त्यांचा सहसंबंध पहा इथे. पहिले जे अक्षर आहेत B आणि D, तर हे 2 ने वाढले. 2 अधिक 2 हे 2 ने वाढले. पुढची संख्या जी आहे ती 2 ने वाढते. त्याचप्रमाणे त्याच्या पुढची आहे ती 3 ने वाढते. याच्यात +3, याच्यात +2, याच्यात पुन्हा +2 आणि याच्यात पुन्हा +3. म्हणजे ती 2 ने वाढते, पुढचं अक्षर 3 ने वाढतंय, त्याच्या पुढचं पुन्हा 2 ने आणि त्याच्या पुढचं पुन्हा 3. याप्रमाणे त्याच्यातली जी रचना आहे ती याप्रमाणे आहे. आता आपल्याला जो प्रश्नचिन्हाच्या जागी शोधायचा आहे तर ते आपण शोधूया. जसं की आहे JMKA. ओके, तर J साठी काय अक्षर आहे? J साठी 10 आहे. M साठी काय आहे? M साठी 13 आहे. K साठी काय आहे? K साठी 11 आहे. A साठी 1 आहे. जर पहिलं अक्षर 2 ने वाढतंय म्हणजे 10 अधिक 2 तिथे काय येणार आहे? 12. 13 अधिक 3 तिथे येणार आहे 16. 11 अधिक 2 तिथे येणार आहे 13. 1 अधिक 3 तिथे येणार आहे 4. मग आता 12, 16, 13, 4. 12 साठी काय अक्षर आहे आपल्याकडे? L. 16 साठी कोणतं अक्षर आहे? P. 13 साठी काय अक्षर आहे आपल्याकडे? M. आणि 4 साठी काय अक्षर आहे तर आपल्याकडे D. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला हे उत्तर तयार मिळतंय LPMP. तर आता हा पर्याय कुठे आहे? आपण जर पहिला पर्याय पाहिला तर LRNE, तो तिथे योग्य नाही. दुसरा नाहीच, तिसराही नाही, कारण त्याच्यामध्ये नाहीये, O नाही, L नाही. मग पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जसं की आपल्याला इथे शोधून हे प्रश्न सोडून आपल्याला ते उत्तर इथे तयार मिळालेलं आहे. आता दुसरा प्रश्न, कोकण, रत्नागिरी, विदर्भ. कोकण, रत्नागिरी, विदर्भ 2 अचूक पर्याय निवडा. आता हे पण अगदी आपल्या सामान्य ज्ञानावर आधारित असलेला प्रश्न आहे. कोकण आणि रत्नागिरी. रत्नागिरी आपल्याला माहिती आहे, तर रत्नागिरी काय आहे? तर रत्नागिरी जिल्हा आहे. कोकण काय आहे? तर कोकण विभाग आहे. एकूण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असे 6 विभाग आहेत. त्यामध्ये कोकण हा एक विभाग आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी हा जिल्हा आहे. म्हणजे यांचा काय संबंध आहे? तर विभाग आणि जिल्हा. त्याचप्रमाणे विदर्भ. विदर्भामध्ये आता इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. विदर्भ पण हा एक विभाग आहे. तो उरलेले 4 पर्यायापैकी 2 कोणते तरी विदर्भातले जिल्हे आहेत. तर तो सामान्य ज्ञानाचा प्रश्न असल्यामुळे याच्यामध्ये अमरावती हा एक जिल्हा आहे आणि दुसरं म्हणजे वर्धा हा एक विदर्भातला जिल्हा आहे. अमरावती आणि वर्धा. लातूर जो आहे तो मराठवाड्यात मोडतो आणि जळगाव जे आहे ते खानदेशमध्ये. अमरावती आणि वर्धा हे 2 जिल्हे आपल्या विदर्भ विभागात मोडतात. त्यामुळे अमरावती आणि वर्धा पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे त्याचं अचूक असं उत्तर आहे. अठरा, 108, 27 आणि प्रश्नचिन्ह. 18 आणि 108 मध्ये काय संबंध आहे? तर 18 मध्ये
तर यासाठी आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं 108 ला आपण काय करू शकतो, एक तर 18ने विभागू शकतो, बरोबर, त्याची विभागणी करू शकतो किंवा त्याची बेरीज वगैरे ते पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे की त्याप्रमाणे येतं का उत्तर. आता जर आपण इथं विभागणी सॉरी ह्याचा जर आपण हे केला भागाकार केला 108 ला 18ने भागलं तर उत्तर आपल्याला 6 मिळतंय. 108 ला आपण 18ने भागलं तर उत्तर आपल्याला 6 मिळते. 6 ठीक आहे. 108 ला आपण 18ने भागलं तर उत्तर आपल्याला 6 मिळतं. म्हणजेच काय 18 गुणिले 6 तेव्हा 108. अठरा 18 गुणिले 6 तेव्हा 108. तसंच 27 गुणिले 6 27 गुणिले 6 केलं तर काय उत्तर येणार आहे. 27 गुणिले 6 केले तर आपल्याला 162 हे उत्तर येणार आहे. त्यासाठी आपल्याला किमान 30 पर्यंत आपले पाढे पाठ असणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला त्यांचा भागाकार किंवा गुणाकार करणं अगदी सोपं जातं आणि एकदम कमी वेळ मिळतो. चला मग पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय निवडा. आता जर आपण हे संख्या पाहिली 240 200 पुन्हा 240 120 40 आणि 10. आता याच्यामध्ये पुढची संख्या कोणती येणार आहे क्रमाने. आता संख्येचं बारीक निरीक्षण जर केलं तर आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये असं पाहायला मिळतं की 240 ला जर आपण भागिले 1 केला तर पुढचं उत्तर हे 240 आहे. 240 ला पुन्हा 2 ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 120 आणि 120 ला 3 ने भाग दिला तर 40. 40 ला 4 ने भाग केला तर 10. त्यामुळे 10 ला पुढे 5 ने भाग केला तर उत्तर येणार आहे आपल्याला 2. त्यामुळे आहे का तो पर्याय. तर पर्याय क्रमांक 14 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता इथे पहा पुढचा क्रम बीबी बीपी जी आर केपी पीएन. मग आता याच्या इथे काय येणार आहे. मगाशी ज्याप्रमाणे आपण अक्षरमालेचा प्रश्न सोडवला अगदी त्याचप्रमाणे हा अक्षरमालेचा प्रश्न आपल्याला इथे पुन्हा काय करायचा आहे सोडवायचा आहे. त्यासाठी आता बी 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 पी तर बी साठी काय अक्षर आहे. बी साठी अक्षर आहे 2. बी साठी अक्षर आहे 2. बी साठी काय अक्षर आहे तर बी साठी आहे 22. त्याच्यापुढे काय आहे बी टी. बी साठी काय आहे बी साठी 4 आणि टी साठी काय आहे टी साठी 20. जी आर जी साठी काय अक्षर आहे तर जी साठी आहे 7. आर साठी 18. केपी के साठी अक्षर आहे 11 आणि पी साठी आहे 16. त्याचप्रमाणे पी पी एन 16 आणि एन साठी आहे 14. आता जर आपण या संख्येचा सोबतच या अक्षरांचा विचार करायचा आहे
जसं की आता आपण पाहू शकता यामध्ये या अक्षरांमध्ये पहिले अक्षर जर आपण पाहिलं पण सगळ्या दिलेल्या अक्षरांमध्ये प्रथम अक्षर प्रथम पद जसं की बी आणि बी दुसरा पेन वापरूया बी आणि डी डी आणि जी जी आणि के के आणि पी जे पहिले अक्षर आहेत आपले बी डी जी आणि के आणि पुन्हा इथे आहे पी जसं की हे 2 आहे मग ते 4 आहे जी आपलं 7 आहे के आपला 11 आहे आणि पी आपलं 16 आहे. तर आता पहिले जे अक्षर आहेत आपण जर तिथे विचार पाहिलं तर हे अक्षर 2 ने वाढले 2 मध्ये 2 मिळवले 2 ने वाढते 4 मध्ये 3 मिळवले तर 7 येतोय म्हणजे एक 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 ते अक्षर वाढत जाते 7 मध्ये 4 मिळवले तर 11 आणि 11 मध्ये 5 मिळवले तर 16. पहिल्या अक्षराला 2 मिळवले दुसऱ्या अक्षराला आपण 3 मिळवले तिसऱ्याला 4 चौथ्याला 5 आणि पुढच्याला मग आता किती मिळवायचे 6 मिळवले मग 16 अधिक 6 केलं तर येतं 21 16 अधिक 6 सॉरी 21 नाही 22 पहिली संख्या आहे ती 22. त्याचप्रमाणे जर आता आपण दुसऱ्या अक्षरांचा इथे विचार केला जसं की बी पी आर पी आणि एन तर ही अक्षरे दोन दोन्ही कमी झाली बी जो आहे तो 22 चा 20 झालाय 22 चा 20 झालाय 20 चा 18 झालाय 18 चा इथे 16 झालेला आहे आणि 16 चा 14 झालेला आहे दोन दोन्ही कमी झाले म्हणजे पुढचं जे अक्षर आपल्या इकडे आहे ते 14 म्हणजे 2 ने कमी होणार आहे म्हणजे इकडे आपल्याला येणार आहे 12 तर 12वं काय अक्षर आहे आपलं तर 12वं अक्षर आहे आपलं यल 12 22वं आणि 12 22वं जे अक्षर आहे ते आहे आपलं बी आणि 12 जे आहे ते आहे आपलं यल बी आणि यल पहिला पर्याय आपला यू आणि यल आहे तो चुकीचा ठरतोय बी आणि यल तर तो अगदी योग्य पर्याय आहे तिसरा जो आहे बी हे दोन्ही चुकीचा आहे आपल्याला इथे योग्य असं आपलं दुसरं उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 42 16 22 26 38 62 प्रश्न क्रमांक आणि 102 आता 16 आणि 22 तर आपल्या 16 मध्ये किती मिळवलं तर आपल्याला पुढे 22 भेटत आहे तर 16 मध्ये 6 मिळवलं की 22 22 मध्ये 4 मिळवले की 26 म्हणजे दोन्ही कमी होते मग 26 मध्ये 2च मिळवले पाहिजे पण त्याप्रमाणे हा क्रम चालत नाही म्हणजे ती वाला तो जो तत्व आपण इथे लावतोय तो तिथे लागू होत नाही. आता एक दुसरं मग आपण इथे काय करू शकतो तर इथे यामध्ये आपण आता हे पहा 16 म्हणजे 1 गुणिले 6 अधिक 16 1 गुणिले 6 मध्ये 6 आणि अधिक 16 आपल्याला पुढे भेटले 22 22 साठी पुन्हा 2 गुणिले 2 अधिक 22 2 गुणिले 2 4 4 मिळून 22 झाले 26 त्याचप्रमाणे म्हणजे इथे काय करायचं आहे आपल्याला जी संख्या दिलेली आहे त्या 2 अंकांचा गुणाकार आणि त्याच अंकाची बेरीज आता 2 गुणिले 6 होतो 12 12 अधिक 26 किती झाले 28 3 गुणिले 8 8 त्रिक 24 24 आणि 28 62 म्हणजे आता इथे 62 6 गुणिले 2 12 12 आणि त्यालाच 62 मिळवायचे आहे तर किती येणार आहे 4 आणि इथे येणार आहे 74
आता इथे 74 आहे, मग पुढची संख्या त्याचप्रमाणे आहे का तेही आपल्याला तपासायचं आहे. इथे 7 × 4 7 चोक 28 28 अधिक 74. म्हणजे इथं योग्य जे उत्तर आहे ते आहे 74. पर्याय क्रमांक 4. तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य असं उत्तर बसते ते आहे पर्याय क्रमांक 4 74. आता प्रश्न क्रमांक 43. यामध्ये आता आपल्याकडे अशा प्रकारची जी रचना दिलेली असते, ही सिक्वेन्स जो दिलेला असतो, तर त्यामध्ये आपल्याला आधी हे अंक ते दिलेले जे आकृत्या आहेत त्या मोजून घ्यायच्या आहेत. एक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एकूण टोटल तिथं 15 संख्या आहेत. तर आता 15 आहे तर म्हटल्यावरती आधी त्याचे आपण गट करायचे. आधी एक तर 15 मध्ये एकदा आपण 5-5चा गट तयार करू शकतो किंवा 3-3चा गट तयार करू शकतो. तर आता आपण जर आधी 5चा गट तयार केला तर पहा बरं काय होणार आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पुन्हा आहे. पण इथे जर पाहिलं तर पहिला त्रिकोण आहे, मग चौकोन वर्तुळ चौकोन वर्तुळ. पण इथे जर तसं घेतलं तर दुसऱ्या ह्याच्यात पाहतोय तर एकसारखं पॅटर्न नाहीये, एकसारखं ती रिपिटेशन तिथे काय होत नाहीये, ती वारंवारता तिथे घेतच नाहीये. त्यामुळे हा गट काय होतो इथे तिथे ठरतो. तर आपण काय करूया, त्यापेक्षा आपण 3चा गट घेऊया. आता जर आपण इथे 3-3चा गट घेतला तर पहा बरं. ठीक आहे, हे झाले 3-3चे गट. तर पहिल्या गटामध्ये त्रिकोण आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे. आता दुसरा जो गट चालू होतोय हे पहा, आपण नंबर दिले. मग दुसरा जो गट चालू आहे तो 2 पासून चालू होतोय. म्हणजे इथे 2 3 आणि उरला 1 2 3 आणि मग इथे काय येणार आहे 1. म्हणजे इथे काय येणार आहे, इथे आपल्याला येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी त्रिकोण येणार आहे. मग आता तिसरा गट आहे तो 3 नंबर पासून आहे. 3 1 2 हा असं 3 1 2 म्हणजे वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन. मग पुन्हा 2 नंबर पासून सुरू करायचंय. चौकोन त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ. मग पुन्हा चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथं काय भेटलं, पहिली जो प्रश्नचिन्हाची जागा इथे आपली मोकळी आहे तर तो आहे त्रिकोण. तिथे काय भेटले आपल्याला त्रिकोण. आणि दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय भेटले आपल्याला इथे चौकोन मिळालेला आहे. आता आपण पाहिले आपले सगळे पर्याय 1 2 3 4 पर्याय पाहिले तर त्रिकोण आणि चौकोन पर्याय क्रमांक 1 ला पण आहे आणि पर्याय क्रमांक 4 ला पण आहे. पण आता मग त्यातला योग्य पर्याय कोणता तोही आपल्याला पाहावा लागेल ना. दोन्ही पर्याय तर नसू शकतात ऍट अ टाइम. मग आता इथे अजून एक काय आहे तर फरक काय आहे, पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये काय फरक आहे बारीकसा. तर ह्याच्यामध्ये जी रेष आहे त्रिकोणाची रेष ही उभी आहे, इथं पण उभी आहे. चौकोनाची रेष ही उभी आहे आणि ह्या चौकोनाची रेष मात्र आडवी आहे. तर इथे कोणती रेष बसणार आहे ते आपल्याला पाहायचे. आता पहा परत एकदा आपण हा जो सिक्वेन्स पाहिला तर इथं आडवी रेष आहे, ही आडवी रेष आहे तर उभी आहे. आडवं उभं म्हणजे इथं उभी रेष येणार आहे. आडवी उभी परत इथे काय येणार आहे आडवी उभी आडवी म्हणजे अशी आकृती त्रिकोणात उभं आणि चौकोनात आडवं. पर्याय क्रमांक 4 हे अगदी आपलं योग्य असं उत्तर आहे.
पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 44. आता ही प्रश्नाकृती आहे तर प्रश्नचिन्ह आहे. आता जर ह्या प्रश्नाकृतींचं निरीक्षण केलं, पहिली जी आहे तर त्याच्यामध्ये हा षटकोन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 6 बाजू आहेत आणि आतमध्ये जे वर्तुळ आहेत ना ते 7 आहेत. 6 बाजू आणि आतमध्ये 7 वर्तुळ. बाजू 6 आणि आतमध्ये जे आहे ते 7 आहे, एक त्याच्यात जास्त आहे. दुसरा जो आहे तो पंचकोन आहे, म्हणजे इथं बाजू 5 आहे आणि आतमध्ये जे आहे ते 6 आहे. चौथं जे आहे बाजू 4 आहेत आणि आतमध्ये इथे 5 आहे. म्हणजे हा हे जो रिकामा आहे प्रश्नचिन्ह आहे तर इथं आता बाजू 3 येणार आहे आणि आतमध्ये 4 येणार आहे. बरोबर. तर त्याचप्रमाणे आपण जर आता आपले पर्याय पाहिजे, पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4, तर याच्यामध्ये 3 बाजू असणारे ह्या 3 आकृती आहेत पहा. 1, 2 आणि 3. पहिली जी आकृती आहे तर त्या 2 बाजू आहेत. ही जी तिसरी बाजू आहे तर ती बाजू नसून तो अर्धचंद्र किंवा आपण त्याला काय म्हणूया कर्व आहे. त्यामुळे हा पर्याय ही बाजू ठरत नाही, तो हे आहे त्यामुळे त्याला आर्क म्हणतात. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. आता राहिला दुसरा पर्याय. तर दुसऱ्या पर्यायामध्ये जसं की ह्याच्यामध्ये हे जे रिपिटेशन होत आहे, हे जे रिपीट होत आहे, तर आधी फक्त मध्यभागी ते त्याला कलर केलेला आहे, तो डार्क आहे आणि इतर बाकीचे कलर केलेले नाही. तर दुसऱ्या याच्यामध्ये मध्यभागी रिकामा आहे आणि इतर सर्व कलर केलेले आहेत. तर इथे मध्यभागी डार्क आहे तर बाकी सर्व रिकामे आहेत. तर आता इथे मध्यभागी रिकाम राहणार आणि बाकी इतर सर्व काय होणार आहे, डार्क होणार आहे. मध्यभागी रिकामा राहिलं पाहिजे आणि इतर सर्व डार्क. त्यामुळे हा पर्याय तो आणि पर्याय क्रमांक 4 हे अगदी त्याचं योग्य उत्तर आहे. याप्रमाणे पर्याय क्रमांक 4 हा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य असा बसतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 45. पहिली जी आकृती आहे वर्तुळामध्ये त्रिकोण आहे, त्याच्यासोबत काय आहे, त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे. आता इथे चौकोनामध्ये हे वर्तुळ आहे, जसं की इथे हे 6 आहेत, मग हे 4 आहेत, मग हे 5 आहे, मग इथे 6 आहेत आणि मग इथे आतमध्ये हे 4 आहे. ही आतली संख्या 6 आहे तर इथे आतली संख्या 4 आहे. इथे आतली संख्या 5 आहे, म्हणजे हे दोन्ही कमी झाले. तर इथे पुढची आतमधली संख्या जी आहे ती 3च येणार आहे. पण आता आपण पर्याय जर पाहिले तर सर्व पर्याय कसे आहेत, वर्तुळात आहेत. इथे जसं वर्तुळात त्रिकोण आहे, इथे त्रिकोणात वर्तुळ आहे. मग इथं वर्तुळात चौकोन पाहिजे होता, पण नाही. बाहेर तर हे वर्तुळच राहणार आहे, पण आतमधले आता सगळीकडे त्रिकोण आहे. त्यामुळे बाहेर वर्तुळ आणि आतमध्ये 3 संख्या असलेलं 3 असलेलं आपल्याला घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये खूप संख्या आहे. पहा, आतमध्ये 3 त्रिकोण आहेत, इथेही आतमध्ये 3 त्रिकोण आहेत. पण याच्यामध्ये इतर आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याकडे ह्या ज्या आतील आकृत्या आहेत त्या एका रेषेत आल्या, एक रेषीय आकृत्या आहेत. पहा इथे असे एक रेषीय आहे. तर ही पहिल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये एक रेषीय नाही, त्या वेगवेगळ्या रेषेत तयार झालेल्या आहेत. जसं की पर्याय क्रमांक 3 मध्ये ते एका रेषेतच आहे. त्यामुळे पर्याय 1 हा चुकीचा ठरतो आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य असं उत्तर आहे. आता इथे पहा, दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. GHH KKML. आता इथं आपली जी इंग्रजी वर्णमाला आहे, जसं की ABCDEFG, G च्या नंतर H,
याच्यानंतर पर्यायामध्ये इथे आय पाहिजे, पण आय नाहीये, म्हणजे आय हा वगळला गेलेला आहे. त्यामुळे इथे काय येणार आहे, आपण जर चारी पर्यायाचं निरीक्षण केलं तर तिथे जे येणार आहे. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी जे येणार आहे. जेच्या नंतर पुढचं जे अक्षर आहे ते दोनदा रिपीट आहे. जे के, केच्या पुढे यल, पण तिथे यल नाही, यम आहे. म्हणजे यल ला पण काय केलेलं आहे, यल ला आय ला वगळलेला आहे. यल यम, यमच्या पुढे यल, म्हणजे यन हा दोनदा असला पाहिजे. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी इथे यन असला पाहिजे. यांच्या नंतर के एल एम एन ओ, यांच्या पुढे ओ, पण ओ सुद्धा आपला वगळलेला आहे. ओच्या पुढे आहे पी, पीच्या पुढे दोनदा अक्षर असतं, जसं की इथला हा पॅटर्न रिपीट झालेला आहे. त्यामुळे पीच्या पुढे क्यू असणार आहे. म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी इथे काय असणार आहे, क्यू असणार आहे. आपल्याला तिन्ही जागा आपल्याला इथे मिळाल्या, जे एन क्यू. तर पर्यायांमध्ये पहा, कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये JMS, 2 मध्ये JPQ, 3 मध्ये JNF आणि ते आहे JNQ. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. त्याचप्रमाणे वरील जो प्रश्न आहे तोच प्रश्न इथे आहे, पण इथे आता तो अंकात आहे. तर आता आपण हे अंक मोजून घेऊ शकतो. जसं मगाशी सांगितलं की आपण याचे गट तयार करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता हे 18 आहेत. एकतर आपण 6 6 चा गट करू शकतो किंवा 3 3 चा गट करू शकतो. तर आधी आपण 3 3 चा लहान गट करून पाहूया. आता पहा, पहिल्या गटामध्ये 202, दुसऱ्या गटामध्ये तिथे रिकामा आहे, तिसऱ्या गटात पुन्हा 202, चौथ्या गटात पण रिकामा आहे, पुन्हा 202. म्हणजे 202 हा आकडा इथं रिपीट होतो आहे. 202, मग इथं 202 मध्ये इथे 0 असणार आहे. 202 इथे 202, इथे 202 म्हणजे इथं 2 असणार आहे, म्हणजे आधी 0 मग 2, 202 मग इथे पण पुन्हा काय असणार आहे, 202 म्हणजे इथे 2. 0 0 2 2 0 2 2. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 48. तर प्रश्न क्रमांक 48 मध्ये हे एकूण 16 आहे, तर याचे आपण 4 गट तयार करून देऊ शकतो. तर यामध्ये आपल्याला एक प्रकारचं त्याच्यामध्ये सेम पॅटर्न दिसेल, जसं की पहिल्या याच्यामध्ये हे जे ऍरो आहेत, ह्या ज्या दिशा आहेत, तर ह्यांची तोंड बाहेर आहेत आणि दुसरे जे दोन आहेत तर त्यांची तोंड अशी आत आहे. हे दोन इकडे बाहेर जात आहेत आणि हे दोन इकडे असे एकमेकांकडे आत येत आहेत. त्याचप्रमाणे हे जर इकडे बाहेर जात आहेत तर हे इकडे एकमेकांकडे आत आले पाहिजे. हे बाहेर जात आहेत तर हे इकडे असं आत आले पाहिजे. पुन्हा हे दोन बाहेर जात आहेत आणि पुन्हा हे दोन लोक आत येत आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा हे बाहेर जाते आणि हे दोन लोक आतमध्ये येते. तर त्याप्रमाणे जिथं आता ही रिकामी जागा आहे किंवा प्रश्नचिन्ह आहे, हा एक ऍरो, हा एक आणि हा एक, म्हणजे कसा तयार होतो, एक, हा 2 आणि हा 3. आपण जर पर्याय पाहिला, पर्याय क्रमांक 3 हा अगदी त्याशी जुळतो. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 हा आपण काढलेल्या आपल्या पॅटर्नशी व्यवस्थित जुळतो. बरं, आजच्या तासाची आपली वेळ झालेली आहे, तर आजचा तास आपण इथेच सांगूया आणि उरलेले जे बाकीचे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या तासाला कंटिन्यू करूया. थँक्यू.
झालं ना? 5 वेळ गेलं. 50 नाही प्रश्न झाले. हे राहिले दोन. जाऊ द्या, उद्या कवर करते. हा, त्याला करू. खूप छान शिकवलं. खूप छान शिकवलं मॅडम. खूप छान शिकवलं मॅडम. टीचर खूप छान शिकवलं खूप टीचर. छान शिकवलं मॅडम. खूप छान खूप शिकवलं छान मॅम. शिकवलं टीचर.